हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं प्रत्येकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत इंडियन कोस्ट राऊंड भरतीबद्दल. भारतीय तटरक्षक दलात 320 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर यासाठी कोण अप्लाय करू शकता, पदाचे नाव काय, तर ते बघूया आपण. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी असे सरकारी जॉबचे अपडेट आणि शाळेचे अपडेट घेऊन येत राहील. तर चला बघूया. तर यामध्ये 2 पोस्ट आहेत, एक आहे नाविक आणि एक आहे यांत्रिक. या 2 पोस्टसाठी भरती निघलेली आहे. तर यासाठी लागणारे जे शैक्षणिक पात्रता आहे आणि कोणत्या पोस्टमध्ये किती जागा निघलेल्या आहेत ते बघूया आपण. तर यामध्ये नाविक जी पोस्ट आहे त्यामध्ये 260 जागांसाठी भरती निघलेली आहे. बॅच आहे. आणि दुसऱ्या पदासाठी ती आहे यांत्रिक जीडी. यासाठी 60 पदांची जागा निघलेली आहे. तर कोणत्या पदासाठी काय शिक्षण लागेल ते बघूया आपण. तर पहिल्या पदासाठी 12वी उत्तीर्ण आणि फिजिक्समध्ये 12वी उत्तीर्ण मॅथ आणि फिजिक्समध्ये उत्तीर्ण पाहिजे. आणि दुसऱ्या पोस्टसाठी 10वी उत्तीर्ण प्लस 3-4 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला पाहिजे, किंवा 10वी आणि 12वी उत्तीर्ण प्लस 2 वर्ष 3 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा. तर तुम्ही अप्लाय करू शकता या पोस्टसाठी. तर त्यासाठी लागणारी वयाची अट आहे, तुमचा जन्म 1 मार्च 2003 ते 2007 दरम्यान असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि SC आणि ST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे. तर OBC साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे. तर याचे जे नोकरीचे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतमध्ये राहणार आहे. आणि फॉर्म भरण्यासाठी लागणारी जी फी आहे ती जनरल आणि OBC साठी जनरल आणि OBC लागणारी जी फी आहे ती 300 रुपये आहे. आणि SC आणि ST साठी फी नाही आहे. तर तुम्ही SC आणि ST वाले फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. तर OBC वाले पण करू शकता, त्यांना 300 रुपये फी आहे. आणि याची जी शेवटची तारीख आहे फॉर्मची ती 3 जुलै आहे. 3 जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, लास्ट डेट आहे ती. त्याच्यानंतर जी परीक्षा असणार आहे ती सप्टेंबर, नोव्हेंबर 2024 आणि एप्रिल 2025 मध्ये असणार आहे. तर असेच नवीन अपडेटसाठी आणि शालेयच्या अपडेटसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.